14वा अध्याय आपण पाहिला आणि प्रत्येक सुज्ञ स्त्री आपलं घर कसं बांधते ते आपण पाहिलं आणि त्या स्त्रीला आपण सन्मानित केलं. आणि मूर्ख स्त्री ते घर आपल्या हाताने पाडून टाकते असंही आपण पाहिलं. पवित्र शास्त्र प्रत्येक पुरुषाबद्दल, प्रत्येक स्त्रीबद्दल, प्रत्येक मनुष्याबद्दल काय शिकवतं ते आपण हळूहळू शिकत आहोत. आणि हा नीतिसूत्रकर्ता राजा शलोमोन, नीतिसूत्राचा लेखक दावीद पुत्र शलोमोन राजा अत्यंत सुंदरपणे प्रत्येक वचनामध्ये सुंदर कथन करत आहे. ते समजून सांगण्याकरिता, समजून घेण्याकरिता देवाचा आत्मा आमच्या बरोबर असला पाहिजे. देवाच्या आत्म्यानं आम्हाला ते समजून सांगितलं पाहिजे. त्याकरिता बारकाईनं लक्ष आम्ही पुरवलं पाहिजे. आणि म्हणून आपण देवाचं वचन उघडू आणि परमेश्वराला धन्यवाद करू. आपण वाचलं 1 ते 10 वचन, नीतिसूत्रे अध्याय 15 आपण शिकत आहोत आणि हळूहळू आपण सगळे वचन संपन्नवर आहोत. एकदा जोरदार म्हणूया प्रभूसाठी हालेलुया. तर आज वुमन्स डे आहे, म्हणजे महिला दिवस आहे. आणि मग हा महिला दिवस साजरा का करण्याची गरज पडली हे जगाकडे पाहिला असता तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मग पहिल्या महायुद्धाच्या वेळेला असं म्हटलं की न्यूयॉर्कमध्ये हजारो स्त्रिया, जवळपास 15,000 स्त्रिया एका कंपनीमध्ये काम करत होत्या. परंतु स्त्रियांना पुरुषापेक्षा अर्ध्यापेक्षाही कमी पगार असायचा आणि काम मात्र पुरुषापेक्षा अधिक असायचं. आणि मग त्यांनी संप केला, त्या रस्त्यावर उतरल्या आणि आम्हाला पुरुषाबरोबर हक्क मिळू द्या असं त्यांनी पहिल्यांदा असं म्हटलं की आंदोलन पुकारलं. आणि मग त्यानंतर हळूहळू त्या गोष्टी वाढत गेल्या आणि मग अमेरिकेनं त्याकडे लक्ष पुरवलं. आणि मग असं म्हटलं की हळूहळू महिलांना त्यांचा हक्क मिळण्याकरिता मदत झाली. अनेक स्त्रिया आपण जगामध्ये पाहतो की त्या पुष्कळ मोठमोठ्या पदावर चढल्या, मोठमोठ्या झाल्या. एक यशस्वी पुरुष घडवण्यामागं एका चांगल्या सुज्ञ स्त्रीचा हात आहे असं म्हटलंय. मग पवित्र शास्त्र त्याच्याबद्दल काय सांगतं आम्हाला ते थोडक्यामध्ये पाहायचं आहे. फक्त जगाकडे जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा मग आम्हाला कल्पना चावला आहे आणि मग इंदिराजी आहे आणि मग लता मंगेशकर आहे आणि पुष्कळ मोठमोठ्या स्त्री आहेत. आपण त्यांचं नाव सांगू शकतो. सिंधुताई आहे. तसं तुम्हाला पाहायला मिळतं. तर मग आम्हाला ख्रिश्चन समाजाकडे जेव्हा आम्ही येतो तेव्हा मदर तेरेसा आहे, जिला संपूर्ण सृष्टीची माता म्हटले जवळजवळ, नाही का, मदरच म्हणतात त्याला, मदर तेरेसा. मग पंडित रमाबाई आहे की जी आंधळ्यांची, विधवांची, अनाथांची आई आहे. आणि मग भरपूर स्त्रियांचं मोठं योगदान या समाजासाठी आहे. आणि मग त्या स्त्रीला नेहमी दुय्यम स्थान दिलं जातं, नेहमी टाकून बघितलं जातं, नेहमी कमी लेखलं जातं. तर पवित्र शास्त्र त्या संदर्भात काय सांगतं हे आम्हाला लक्ष पुरवायचं आहे. तर येशू ख्रिस्तानं स्त्रीमध्ये, पुरुषामध्ये काय भेदभाव केला नाही. शास्त्र सांगतं त्यानंही आपल्या हातानं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो की पुरुषाची निर्मिती केली, मातीपासून पुतळा बनवला, त्यात श्वास फुंकला आणि तो म्हणला की माझं प्रतिरूप आहे. आणि स्त्रीला सुद्धा बनवताना माती नाही घेतली, त्यानंतर पुरुषाचं हाड घेतलं, बरगडी घेऊन तिला निर्माण केलं आणि त्या पुरुषाजवळ दिलं. मग तो काय म्हणतो, हे माझ्या हाडातलं हाड आणि मासातलं मास, हिला नारी बनावं. एवढंच नव्हे तर आम्हाला येशू ख्रिस्ताकडे जेव्हा मी येतो तेव्हा पाहायला मिळतो की देवाला जन्म घेण्यासाठी सुद्धा स्त्रीची गरज पडली. सर्व स्त्रिया चांगल्या आहेत असंही मला सांगायचं नाही आणि सर्व स्त्रिया खराब आहेत, वाईट आहेत असं पण सांगायचं नाही. पण पवित्र शास्त्र आज महिला दिनाच्या निमित्तानं आम्हाला काय सांगतं त्याकडे आमचं लक्ष आम्हाला नक्कीच केंद्रित केलं पाहिजे. वचन 15, नीतिसूत्राचं पुस्तक वचन 15, हे नीतिसूत्र स्त्रियांच्या बद्दल भरपूर काय सांगत आहे. 14व्या अध्यायामध्ये मी पाहिलं तेव्हा म्हटलं की सुज्ञ स्त्री आपलं घर बांधते, सुज्ञ म्हटलं, हुशार म्हटलंय, ज्ञानवंत म्हटलंय. आता 15व्या अध्यायामध्ये काय म्हटलंय, मृत उत्तराने कोपाचे निवारण होते. त्याला आणखी सोपं जर करून पाहिलं तर काय म्हणलंय, सॉफ्ट भाषणानं. कसं म्हटलंय, साध्या भाषणानं, मौन भाषणानं, गोड शब्दानं, थोडक्यात वाद उत्पन्न होत नाही असं म्हटलंय. तो काय म्हणतो पहा, मृत उत्तराने कोपाचे निवारण. कोप भडकणार आहे, भांडण भडकणार आहे. आता 2 राष्ट्रांचं भांडण, युद्ध चालू आहे. जगाची परिस्थिती पाहिली असता तुम्हाला पाहायला मिळेल की अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये जग जात आहे. आणि त्या सगळ्या घटना, सगळ्या गोष्टी येशूच्या येण्याचं घटना कथित करत आहेत.
त्यानं जे सांगितलं भूकंप होतील झाले, त्यानं सांगितलं राष्ट्र उठतील उठले, त्यानं सांगितलं लढाया होतील झाल्या, त्यानं सांगितलं आवाया येतील आल्या, त्यानं सांगितलं तरुण संदेश देतील दिले, त्यानं सांगितलं लहान लेकर स्वप्न पाहतील सांगितलं, वृद्ध स्वप्न पाहतील झालं. पवित्र शास्त्रातील हर एक वचन हळूहळू पूर्तता होत आहे. आणि या सगळ्यांकडे पाहत असता आम्हाला पाहायला मिळतं येशूचं येणं काय झालं, जवळ झालं. बोलो हालेलुया. तो कधीही येईल म्हणून आम्ही तयार असलं पाहिजे, आमची मंडळी तयार असली पाहिजे, मी स्वतः तयार असलं पाहिजे. मग तो काय म्हणतो, मृत मौन गोड मुलायम असं म्हणा थोडक्यात. उत्तरानं कोपाचे निवारण होते. जे भांडण भडकणार आहे ते शांततेने काय होतं, थांबलं जातं. एकानं बडकाबडकी केली, दुसऱ्याने काय करायचंय तेव्हा शांत राहायचं, काय नाही नंतर बोलू. पण तिकडून पेट्रोल टाकलं का इकडून आपण लगेच गॅस खोलायचा, मग काय होईल, भडके होत राहतात, मोठमोठ्या जाळ होतात नाही का. पेट्रोल टाकलं जर जाळ भडकला तर गॅस सुद्धा जर पेटला तर पाणी नाही होतून चालत, काय होतंय, भडका होतोय, त्याला झाकावं लागतं. तुम्ही ते प्रशिक्षण पाहिलं असेल, जर गॅसचे सिलेंडर पेटलं जाळ निघाला तर काय करणार, पळून जायचं नाही किंवा पाणी ओतायचं नाही. काय म्हटलंय, ओला कपडा घ्यायचा नाही, त्याला असं गपकन झाकायचं, म्हणजे जाळ काय होतो, बंद होतो नाही का. तसंच म्हणजे जेव्हा भांडण सुरू होतं तेव्हा ते भांडण काय करायचं, बोला काय करायचं, भडकून द्यायचं का, झाकायचं. शांत काय नाही होत, शांत राहायचं. शास्त्र काय म्हणतोय, मृद उत्तरानं कोपाचे निवारण होते, कठोर शब्दाने क्रोध काय म्हटलंय, उत्तेजित होतो. तुम्ही तिकडून नवऱ्यानं कठोर शब्द वापरले, तुम्ही इकडून कठोर शब्द वापरले तर काय होतंय, मनाला तडा बसतो, काचेच्या भांड्याला तडा बसतो. एकदा भांड फुटलं मग त्याला वापरता येतंय का, नाही वापरता येत. किती सुंदर कितीही चांगलं भांड असलं तर काय होतं, वापरता येत नाही वापरता येत. तसंच आहे की संसार करताना फार सांभाळून एकमेकांना घ्यावं लागतं, फार सांभाळून चालावं लागतं. कठोर शब्द म्हणजे राग उत्पन्न करतात आणि राग येतो, रागाच्या पोटी भांडण होतं आणि भांडणाच्या पोटी अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात, अनेक जीवन काय होतं, उद्ध्वस्त होतं. म्हणतो की तो मला बोलला ना मी आता जगणार नाही, सगळं चांगलं चाललेलं असतं, अचानक शैतान डोक्यात येतो आणि काय सांगतो, काय फायदा आहे तुला, राब. मी तुम्हाला मागे म्हणालो की स्त्रीच्या मोलाला किंमत नाही, ती सकाळी उठून संध्याकाळपर्यंत काम करते, झोपेल तेव्हा सुट्टी असते, उठल्याबरोबर काम सुरू होतं. झोपताना सुद्धा तिला सांगितलं जातं जरा लाईट बंद कर ना, जा ना पाणी घेऊन ये ना, शेवटपर्यंत कामाचा भार असतो. कधीतरी तिला गोडीने दोन शब्द बोला असं म्हटलंय पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की तिचा सन्मान करा. फक्त महिला दिन आहे मग आज गुलाबाचं फुल दिलं आणि मोठमोठी भाषणं केले म्हणजे सन्मान होतोय असं नाही. तो सन्मान आमच्या घरातून प्रत्येकाच्या अंतःकरणातून असला पाहिजे. ती स्त्री आई आहे, ती बहीण आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, ती मोठमोठ्या पदावर आज अधिकारी आहे. आपण पाहतो की आपल्या राष्ट्रपती सुद्धा स्त्री आहेत, देश चालवणाऱ्या सुद्धा स्त्री आहेत, विमान चालवणाऱ्या सुद्धा स्त्री आहेत, रेल्वे चालवणाऱ्या सुद्धा स्त्री आहेत. मग सगळ्याच स्त्रिया फार चांगल्यात असं नाही, वाईटांबद्दल पण असं म्हटलंय. प्रसिद्ध पाऊल काही स्त्रियांना असं म्हणतो की मंडळीमध्ये तुम्ही काय करावं, गप्प बसावं. मग काय म्हटलं त्यानं मंडळीमध्ये स्त्रियांनी गप्प बसावं, सगळ्या स्त्रियांना गप्प बसायचं असं म्हटलं की नाही. आता तुम्ही पाहता टीव्हीवर मोबाईलवर इकडं तिकडं दिसता सुळसुळाट चाललाय, स्त्रियांचाही संदेश त्यांचाही सुळसुळाट आहे. पण तिनं आधी घर सांभाळावं. नवरा एकीकडे आहे, पोरं दुसरीकडे आहे आणि ती मोठे मोठे उपदेश करते, काय मजा आहे का त्याला, नाही मजा. पवित्र शास्त्र सांगतं की स्त्रीने आपलं मस्तक छदावं, स्वार्थेनं तिनं सुशोभित करावं, अलंकाराबद्दल, लेखण्याबद्दल, केसाच्या गुंफण्याबद्दल पवित्र शास्त्र सांगतेच्या मेकअप बद्दल हर एक गोष्ट त्यानं सांगून ठेवली, लिहिली. आणि देवाचं वचन आम्हाला शिकवतं की त्या स्त्रियांवर त्या पात्र असं म्हटलं की त्यामध्ये स्वातंत्र्य मिळालं ना, मग काय पण करूया. स्वातंत्र्य मिळालंय पण कशाचं मिळालंय, खाण्यापिण्याचं स्वातंत्र्य आहे, वावरण्याचं स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य मिळालंय त्याचा अर्थ असा नाही की आपण काहीही करावं. शास्त्र सांगतं आम्हाला पहा काय म्हटलंय, सुज्ञतेची जीवा सुज्ञान वधते. आणि मग स्त्रीला तो म्हणतो सुज्ञ आहे, एक सुज्ञ स्त्री, एक चांगली आई उत्कृष्ट कुटुंब घडवते. मागच्याच आठवड्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ती पहाटे उठून श्रमाला मुंगीसारखी कष्टाला सुरुवात करते आणि रात्री झोपेपर्यंत तिचे कष्ट संपत नाही.
त्याला सुज्ञ स्त्री म्हटलंय. पवित्र शास्त्र आज महिला दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला तेच सांगल की प्रत्येक क्षेत्रावर अत्यंत मोलाच्या ठिकाणी स्त्री आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ती कष्ट करत आहे. उत्कृष्ट चांगल्या स्त्रियांबद्दल लिहिले पवित्र शास्त्रामध्ये. हन्ना संतष्टीबद्दल लिहिले पवित्र शास्त्रामध्ये. येशूच्या आई मरियाबद्दल लिहिले पवित्र शास्त्रामध्ये. पवित्र शास्त्र त्यांच्याबद्दल काय सांगत आहे ते म्हटले आणि वाईटांबद्दल सुद्धा सांगितलं. सगळ्यात म्हणून मी तुम्हाला म्हणलं की चांगल्यात असं नाही. मग प्रेषित पाऊल असं म्हणतो की स्त्रियांनी शोभेल साजेल असं वर्तन करावं. आम्ही मंदिराला जातो ना, पुष्कळ थाटून नटून थटून किंवा पुष्कळ मेकअप करून पुष्कळ दागिने घालून पुष्कळ अलंकार सिंगार करून येण्याची गरज नाही. दावीद राजा आम्हाला पाहायला मिळतं पापात पडला. तो गच्चीवर गेला आणि त्यानं फिरता फिरता पाहिलं एका स्त्रीला. एक चांगला राजा देवाचा चांगला मनुष्य काय झाला, पापात पडला. स्त्रियांना सुद्धा आपल्याकडे मला आनंद वाटतो की आपल्याकडे तसे वस्त्र घालणारे नाही. तुम्ही चर्चेतला पाहता इतके निर्लज्जपणाच्या गोष्टी असतात. त्यांनी हात वर करावे तर किती कठीण आहे. एवढ्याले शॉर्ट कपडे असतात. खाली बसावं तर खुर्चीशिवाय बसू शकत नाही, इतके शॉर्ट कपडे असतात. स्वातंत्र्य मिळालं म्हणून स्त्रियांनी काही पण करावं असं म्हटलंय का? शोभेल साजेल असं म्हणून म्हटलंय. स्त्री ती घराचा मुकुट आहे. ती असं म्हटलं की शोभा देणारी आहे. ती स्त्री प्रपंच घडवणारी आहे आणि ती स्त्री प्रपंच उद्ध्वस्त करणारी आहे, उद्ध्वस्त करणारी आहे. आणि म्हणून परमेश्वरानं काय आम्हाला सांगितलं त्याकडे आमचं लक्ष बारकाईनं असलं पाहिजे. देवाचं नेत्र आम्हाला पाहतात असं म्हटलंय. एखादी स्त्री पुष्कळ सुंदर उपदेश करत आहे, पुष्कळ मोठमोठ्या गोष्टी करत आहे, पण आचरण नाही. का म्हटलं प्रेषित पाऊल तसं? स्त्रियांनी मंडळीमध्ये गप्प राहावं. ते पत्र जे लिहिलेले आहेत ना, ते पत्र सेवकांसाठी लिहिले. ते पत्र जे लिहिले आहेत ना, पालकांसाठी लिहिले. ते पत्र जे आहेत ना, मंडळीच्या वडिलांसाठी लिहिले. मग असं म्हणतो की मंडळीचा वडील कसा असावा, मंडळीचा पालक कसा असावा, मंडळीमध्ये कशा पद्धतीने चालावं, मंडळीमध्ये स्त्रियांनी कसं असावं. प्रेषित पाऊल लिहितो ना, त्याला काहीतरी कारण आहे. तेव्हा खोट्या शिक्षणाचा सुळसुळाट झाला होता आणि ते खोटं शिक्षण रोखण्यासाठी प्रेषित पाऊल तेव्हा त्याला पत्र लिहून सांगतो की मंडळीमध्ये कसं असलं पाहिजे. त्याला पत्र लिहून सांगतो. पहिल्या पत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतो, दुसऱ्या पत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. तो स्त्रियांना सांगतो की तुम्ही बोलू नये, गप्प राहावं. याचा अर्थ असा नाही की सर्वांनीच गप्प राहावं. जगात सगळ्या प्रकारचं वाईट वागणार आणि परत येऊन पुलपीटवरती संदेश देणार शास्त्रसंघ देवाला आवडत नाही. आणि म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही काय करावं, गप्प राहावं. तिसऱ्या पत्रामध्ये काय म्हणते, दुसऱ्याच्या शेवटच्या भागामध्ये काय म्हणते, बा मूर्खाच्या मुखातून मूर्खता बाहेर पडते. मूर्खाला कितीही सांगा शिकवा त्याला समजत नाही, त्याच्या मुखातून काय पडते, मूर्खता बाहेर पडते. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की आम्हाला सन्मानयुक्त शब्द आमच्या घरामध्ये पत्नीला बोलताना वापरले पाहिजे. विचार करायचा, तिने घर सोडलं, तिनं संसार सोडला, तिनं तिचं नातेवाईक सोडले, तिनं सगळ्या गोष्टी सोडल्या, नाव पण टाकलं आणि आता माझं नाव घेऊन ती जगत आहे. आणि मग आम्ही तिला थोडासा सन्मान दिला तर तिला काय वाटतं, मी घराची मालकीण आहे. मग नेहमी तिला उत्तर देताना मूर्खासारखे उत्तर दिले जा, जा बापाच्या घरी जा. आता 50 वर्ष झाली, केव्हा तिच्या बापाच्या घरी जाईल? होय, जा म्हणतो जाता भाऊ त्याला सांभाळतो का बघू. आता कशाला सांभाळतो? 50 वर्ष झाले ती तुमच्याकडं आली राहिली, ती आता तिचं घर आहे असं म्हणे, तुझं घर आहे बाबा आम्ही जातो असं म्हणा ना. हे घर तिचं आहे. त्या स्त्रीला सन्मान करा, पवित्र शास्त्र असं सांगतं. आणि मग तो काय म्हणतो, मूर्खाच्या मुखातून काय बाहेर पडते, मूर्खता. मूर्ख नेहमी मूर्खासारख्याच गोष्टी करतो. आयुष्य संपलं, थकलो, म्हातारं झालं, नातुंड आले, पण तरी असं म्हणलं वय गेले पण काय म्हणतात, अरे बोला ना, सोय नाही आली. लोक म्हणतात वय गेलं, वय झालं पण सोय नाही आली. कसं वागावं, कसं बोलावं. उठतात तोंडातून शिवी, बसतात तोंडातून शिव्यानी सुरुवात होते. लेकरं काय शिकतात मग, शिव्या सुटतात. कुणीतरी आमच्या घरामध्ये काहीतरी म्हणलं एक दिवस, काय म्हटलं माझ्या लक्षात नाही, तुझ्या बापाचं काहीतरी म्हटलं कोणतरी. दिवसभर आमची पोरगी तेच म्हणत होती. अरे म्हणलं अवघड झालं बाबा. कोण म्हटलं रे बाबा, मोबाईलवर काय ऐकलं किंवा टीव्हीत काय पाहिलं ना, लेकरं ते शब्द धरतात. या आई वडील शिव्या घालतात एकमेकांच्या पुढं, लेकरं आपाप काय करतात तेच शिकतात. मी एक उदाहरण ऐकलं मोबाईलवरती, असं म्हणलं की पूर्वीच्या काळामध्ये, आता नाही तसं राहिलं, पुष्कळ सासरवस असायचा की लेकीला भाकरी सुद्धा बांधून द्यावा लागायच्या. शिळ्या भाकरी सुद्धा ती चोरून खायची. मी पण पाहिली अशी परिस्थिती. आमच्या बाजूला काही लोक होते,
राहायला आले. त्यांच्याकडे सुना होत्या. ते सून आली ना पाण्याला आमच्या घरी यायची. असं टोप मोठं भांड मोठं पातेल आहे ना पाण्याचं, त्या पुढं धरायची. बाथरूम मध्ये कोरडी भाकर खायची बिचारी. फार तोंडात फार पोटात तुटायचं. वाईट वाटायचं की किती कष्ट आहेत ह्या लोकांना, किती त्रास आहे. ती स्त्री त्या घरासाठी सगळं टाकून देते असं म्हणले. एक बाप आपल्या मुलीला भेटायला गेला. 4-5 मुली होत्या आणि तो धाकट्या मुलीच्या घरी गेला भेटायला. त्याने पाहिलं की घरामध्ये काहीतरी वाद चाललाय. जावई काहीतरी बोलतात, सासरे काहीतरी बोलतात, लेकीला मारतात, काहीतरी चाललंय. म्हणून तो बाहेर आला, मोठ्याने खोकू लागला. खोकायचा आवाज ऐकला. मग घरातलं वातावरण शांत झालं. त्यांना वाटलं कोणतरी बाहेर आलंय आणि बाहेर येऊन पाहतात सासरे भाऊ बे जावई आले. मग या मामा या ना. भांडण झालं. आता ते घरातून पाहतात तर सगळं वातावरण शांत झाले. मुलगीने दाखवलं नाही की भांडण झालंय. ती बापाच्या समोर अगदी चांगली उभी. तिला विचारतात बाबा कशी बाळा तू, कसं चालायचं संसार. बाबा माझा संसार फार छान आहे. तुम्ही घरी भाऊकडे लक्ष द्या. भाऊ कसा आहे, आई कशी आहे, बाकीचे कसे आहेत सगळे. मोठ्या ताईच्या घरी गेलतात का, तिची डिलिव्हरी झाली, ती घरी आली ना, कसं चाललंय. की सगळं दुःख पचवून बापाला हसून सांगते की सगळं काही चांगलंय. रडत असं तर तोंड धुतले रे पाणी. मी आता तोंड धुतले म्हणून माझं तोंड बोलले. रडत असं नाही माझ्या तोंडावर. तिला स्त्री म्हटलंय. पवित्र शास्त्र सांगतो की सगळं दुःख आपल्या पोटात सावरून संसारासाठी उभी राहते ही स्त्री. सुज्ञ म्हटलंय. त्या स्त्रीला पवित्र शास्त्र सांगतं की मोठा मानाचा मुजरा आहे. आणि पवित्र शास्त्र सांगतं आम्हाला त्याकरिता आमच्या आईला, बहिणीला, आमच्या घरातल्या मातेला, आईला, बहिणीला सन्मानाचे शब्द दिले पाहिजे. काय नको आहे. मुलानं सन्मान केला. आई सुंदर स्वयंपाक झाला, बरं वाटलं, छान भाजी बनवली. तिला बरं वाटतं. ती आणखी कष्ट करायला उभी राहते. तिला काय आवडतं. एखाद्या दिवशी तुम्ही पगार झाल्याच्या नंतर घेऊन आलात, आई तुला जिलेबी आवडते ना, मी तुला घेऊन आलो. तिला बरं वाटतं की अरे माझ्यासाठी जिलेबी आणली. ती कमवते. त्या कष्टाचं मोल कधी मागत नाही. ती म्हणते पगार. आम्ही 8 घंटे काम केलं, आम्ही पगार द्या. त्या 4-5 घंट्यासाठी आपण इतकं पावर गाजवतो की आपण सगळं काय करतो. पण ऍक्च्युली सगळं घराचं ओझं वाहणारी स्त्री आहे असं म्हटलंय. आणि त्या स्त्रीचा सन्मान करणं हे घरातील हर एक पुरुषाचं कर्तव्य आहे. तिला नेहमी घालून पाडून बोलणं, नेहमी शिव्या देणं, नेहमी सांगायचं, नेहमी तिला दुय्यम दुर्जय दाखवायचा. तू या घरची नाहीस, तू जातोय बापाच्या घरी, तू या ठिकाणी राहू नको. आणि मग तिला खेद वाटतं, दुःख वाटतं. तिला असं वाटतं की मी काय गुन्हा केला. पण पवित्र शास्त्र काय सांगतं की देवानं 2 भाग असे नाही केले. देव असं नाही म्हणला तू स्त्री आहे मग तू खालच्या दर्जाची, तू पुरुष आहे मग तू मोठ्या दर्जाचा आहे, असं कधीच म्हणलं नाही. देवाने स्त्री आणि पुरुष भेद लेखला नाही. तो काय म्हणाला दोन्हीही माझे लेकर आहे, देवाचे लेकर आहे. दोघांनाही देवाने निर्माण केलं. दोघांनी आशीर्वाद दिला. आणि काय म्हणाला फलद्रुप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. हा भाग दुसरा आहे की समजा आदामानं स्त्रीला फसवलं आणि म्हणून सगळे लोक तिला नाव ठेवतात. पण हे विसरून जाऊ नका की जरी आदामानं असं म्हटलं की जरी हवेला फसवलं सैतानानं, हवा आदम असताना, पण तरी सुद्धा स्त्रीच्याच उदरामधून, स्त्रीच्याच पोटातून देवाने जन्म घेतला. जन्म घेण्यासाठी सुद्धा त्याला स्त्रीची आवश्यकता पडली. आणि म्हणून स्त्रियांची भूमिका घरामध्ये फार महत्वाची आहे. एक कुटुंब घडण्यासाठी, एक उत्कृष्ट घर तयार होण्यासाठी, एक आदर्श म्हणून ती स्त्री फार खंबीरपणे उभं राहते. तिचं स्वतःचं दुःख ती झाकून ठेवते. तिच्या भावना ती झाकून ठेवते. मी पाहिलं सकाळी येता एक आई आपल्या बाळाचे दात घासत होते. मोठं लेकरू आहे पण तिने बरंच घातलं, त्याचे दात घासते. पडून जा ना, किडू द्या त्या दाताला, काय घासायची गरज आहे. पण ते काय करते बघितलं ना, घासते. घासावं लागतात कधी कधी. बापही घासतो असं म्हणणार नाही मी की बाप नाही घासणार, बाप पण घासतो. अनुग्रहाला माहिती बापाने कितीतरी वेळेस घासली नाही का. नाही आवडलं तर आपल्याला कधी कधी करावं लागतं. त्या बापालाही त्या भूमिकेतून जावं लागतं. मला काय म्हणायचं आहे, पवित्र शास्त्र काय सांगतं. आज महिला दिनाच्या निमित्तानं मी असं म्हणेल की सगळ्या महिलांचा आम्हाला सन्मान करायचा, फक्त एका दिवसासाठी नाही, सर्वदा. पण त्या सन्मानास योग्य ती महिला असली पाहिजे असं पवित्र शास्त्र सांगतं. त्या सन्मानास योग्य ती महिला असली पाहिजे. अशी पण आई आहे मुलाच्या मुंडक्यावर पाय देऊन जाणार आहे, लहानच पण त्या बाळाला टाकून दिलं फुड, तिचा सन्मान होईल का? नाही होणार. शास्त्र काय सांगतं पहा, पवित्र वचन काय सांगतं पहा. देवाचं वचन आम्हाला सांगतं की 3ऱ्या वचनामध्ये म्हणतो परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत, ते बरे वाईट पाहतात. देव पाहतो बरं का, चांगलं कोण आहे, कोण सन्मानास योग्य आहे.
कोण त्या सन्मानाला पात्र आहे? देवाचे नेत्र सर्व काही पाहतात. आणि म्हणून म्हटलंय घरामध्ये भांडण लावणार कोण आहे का? आंबा बोल ना, कोण आहे? बाप आहे का? कुणाला दोष करणार? आईला म्हणणार का बापाला म्हणणार? अरे दोघांचा दोष नाही. कठीण प्रश्न आहे. घरात भांडण लावणारा आई आहे ना घरात भांडण लावणारा बाप आहे? घरात भांडण लावणारी जीभ आहे. बोला हालेलुया. कोण आहे घरात भांडण लावणारी? जीभ आहे. असं म्हणजे जीभ हा अवयव सगळ्या अवयवांमध्ये छोटासा आहे, पण त्याला वश करणं अत्यंत कठीण आहे. त्याला ताब्यात ठेवणं अत्यंत कठीण आहे. जर त्याला ताब्यात ठेवलं ना सगळं काही चांगलं होतं. बोला हालेलुया. सगळं चांगलं होतं. कधीतरी त्या कष्टाचं, कधीतरी त्या श्रमाचं, कधीतरी त्या कष्टाचं मोल करा, त्याचा सन्मान करा. म्हणा की फार सुंदर घर तयार केलं, मी फार बरं वाटतं. तू रात्रंदिवस कष्ट करते घरासाठी, फार बरं वाटतं. आपण म्हणता तुला तरी काय काम राहत आहे, आम्ही इतकं लांबून आलो तरी तुझं अजून भांडत चालले. अरे पण तू त्या भांड्याच्या अगोदरचा प्रसंग तुला नव्हता माहिती? काय झालं होतं, किती त्रास होता, काय काय झंझटी होत्या. सूर्य उगवल्यापासून संध्याकाळी सूर्य मावळून गेला, अर्धी रात्र होते, तरी सुद्धा ड्युटी काय खतम नाही होत स्त्रीची. पुरुषाची ड्युटी लगेच 5 वाजले संपले, लगेच काम संपलं, चलो सगळा विषय संपला. पवित्र शास्त्र सांगतं की जीभ घरामध्ये दोघांनी, पतीने पण आणि पत्नीने पण काय करायची? ताब्यात ठेवायची. जीभीला ताब्यात ठेवायची. जीभ जर ताब्यात ठेवली तर भांडण होणार नाही, प्रपंच उद्ध्वस्त होणार नाही, समस्या येणार नाही, प्रॉब्लेम येणार नाही. आता ही जीभ ताब्यात ठेवण्यासाठी पवित्र शास्त्र त्याच्याबद्दल काय सांगतं ते तुम्हाला पाहायला मिळेल. याकोबाचं पत्र त्याचा 3रा अध्याय काढा आणि 3ऱ्या अध्यायामधून तुम्हाला पाहायला मिळतं. काय म्हटलंय? 3ऱ्या अध्यायाच्या 2-3 वचनापासून जर वाचलं ना की तर तिथे तुम्हाला पाहायला मिळतं की तो म्हणतो, पहिल्या वचनापासून जरी वाचलं तरी तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणतो, माझ्या बंधूंना तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका, कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हाला माहित आहे. कारण आपण सगळ्यात पुष्कळ चुका करीतो. कारण जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होईल. जो चुकतच नाही बोलण्यात, चुकतो माणूस, बोलता बोलता सहज त्याचे शब्द चुकतात. बोलण्यात जर नाही चुकला तर तो कोण झाला? देवच झाला, म्हणते पूर्ण झाला. पण मनुष्य चुकतो. तो सर्व शरीर कह्यात ठेवण्यास समर्थ आहे. घोड्यांनी आपल्या कह्यात राहावे म्हणून आपण त्याला तोंडात लगाम घालतो. घोड्याला काय घालतात तोंडामध्ये? पाहिलं का तुम्ही? लोखंडाचा लगाम असतो, त्यात लोखंड असतं आणि ते घोड्याला तोंडात ठेवून घालतात आणि त्याला चमड्याच्या पट्ट्याने बांधून ठेवतात. घोडा पळायला लागला तर त्याला ओढून धरता येतं, त्याला लगाम आहे. बैलाला येसन घालतात, बैल मारतो त्याला येसन घालतात. गाई त्रास देत असेल तिला पायखोटी घालतात. बकरी पळत असेल तर तिला पण पायखोटी घालतात. म्हैस ऐकत नसेल तर तिला लोडणं घालतात. माहिती का? नाही माहिती. तुम्ही बघा आता ती लोडणं म्हणजे एक मोठं लाकूड गळ्यात बांधतात, तिने पळावा नाही. म्हशीला पायखोटी नाही घाली, ते लोडणं घालावं लागतं. आता ह्या जीवाला काय करायचं? वळवळ वळवळ करते नुसती, याला बोल त्याला बोल, तो असा ही तशी, याच तसं. काय म्हटलं? त्या जीबीमुळे घरामध्ये भांडणं उत्पन्न होतात असं पवित्र शास्त्र सांगतं. मी काय माझ्या मनचं सांगत नाही बरं का. मला काय तुम्हाला मनचं सांगायला आवडत नाही. काय म्हटलंय 5व्या वचनामध्ये? तारवे म्हणजे पाण्यात जाणार जहाज. तारवे पहा, ती एवढी मोठी असताना प्रचंड वाऱ्याने लोटली जात असता तरी सुकानुदार त्याला इच्छा असेल तिकडे त्या लहानशा वल्लीनं त्याला वळवतो. त्याच्या हातामध्ये एक थोडी हिरवण्याचं वल्ल असते, त्या लहानशा त्यानं काय करतो? त्या तारवाला म्हणजे मोठ्या जहाजाला तो इकडे तिकडे पाहिजे तिकडे वळवतो. 5 वचनामध्ये काय म्हटलंय? तशीच जीव ही लहान सावय असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. जीभ काय करते? मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. नवरा म्हणतो, काय करतो? बापाने दिलं होतं लग्नामध्ये, तर फुटके भांडे झाले, भांडणारा सुरुवात. सगळं चांगलं झालं होतं, बिर्याणी तयार झाली, कोशिंबीरचा कांदा कापलाय, आता फक्त दही टाकायचं की भांडण सुरुवात. काय बाबा, काय करावं? कशावर झालं? ते भांडं वाढलं, ते भांडं होतं सासरचं. तर हेच आहे आपण
फुटके दिले तुझ्या बापाने भांडे, झाले भांडणाला सुरुवात. तेवढं करण्यापेक्षा बिर्याणीचं कौतुक केलं असतं तर फार सुंदर बिर्याणी झाली बाबा, झालं असतं का भांडण. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, म्हणजे की जीभ ही अशी आहे. काय म्हटलंय, जीभ ही लहान अवयव आहे आणि हा लहान अवयव असून मोठ्या पुशारक्या मारितो. पहा, लहानशा केवढ्या मोठ्या रानाला पेटवते. बारीक काडी, एवढीशी एक काडी, एवढंसच बोला असतो तिला, ती एवढीशी काडी टाकली ना पेट्रोलमध्ये, डिझेलमध्ये, अख्खं घर जाळून टाकते. तशी ती लहानसा अवयव, लहानशी जीभ काय करते, अख्ख्या घराचा नाश करून टाकते. मग एकदा का बाई पेटली ती थांबत नाही कोणाच्या बापाच्या. आणि आपण म्हणतो कसं काय झालं बाबा, अरे बाई किती सहन करेन ती, तिची सहन शक्ती संपली. सहन करता 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 तिच्या डोक्यावरून पाणी गेलं, आता ती सहन करीत नाही. मग एकदा का तिचा पट्टा सुरू होतो, मग ती आपली आई काढती, बहीण काढती, भाऊ काढती, सगळ्यांची वाट लावून टाकते. आणि मग आपण म्हणतो त्याला उगाच मी काय केलं, झोपलेला वाघावर पाय दिला, त्याच्या शपथावर पाय दिला आणि उगाच भांडण ओढून घेतलं. काय म्हटलं, ती 6 वर्षामध्ये जीभ ही आग आहे, ती आगीचं भवन आहे. आपल्या अवयवात सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभच आहे. शरीर अमंगळ म्हणजे वाईट करणारे, शरीराला भोक्ष पाडणारे, शरीराला तुच्छ लेखणारे कोण आहे, जीभ आहे. मग आपण त्या जिभेने आपण पाहतो एकमेकाचा इतका पान उतारा करतो, इतकं काय बोलून टाकतो की कल्पना, आपण म्हणतो बापरे हा माणूस असा असेल माझ्याविषयी, मी कल्पना इतका घाणेरडं मला बोलतो, इतक्या खालच्या पातळीला जाऊन मला बोलतोय, आणि उद्या सकाळी परत त्याच बायकोकडून चहा पितो. काय फायदा आहे का बोलून, मग ते बोलायचंच कशाला. जीभ ही असं म्हटलं की आपण काय केली पाहिजे, सांभाळून वापरली पाहिजे, ताब्यात ठेवली पाहिजे, आणि मग सुखानं संसार झाल्याशिवाय राहत नाही. जेव्हा मी पाहिलेल्या गोष्टी तुम्हाला सांगतो की तरुणपणामध्ये जेव्हा लय त्रास दिला बायकोला, लय त्रास दिला, तिला काहीच बघितलं नाही, टोमणे दिले, बापाहून टोमणे, आईहून टोमणे, घरच्याहून टोमणे, कामाहून टोमणे, सगळं काय ते सहन करते. सहन करता 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 ती अचानक मोठी होती ना, अधिकारी होती बरं का आपाप. काय काय म्हणते, ती आई आहे, ती बहीण आहे, ती बायको आहे, ती मैत्रीण आहे, ती सासू आहे, आणि मग शेवटी मालकीनी. आणि जेव्हा एक थकतो काम करून करून, आजारी पडतो, ती त्याला सगळं सोडून टाकते. लई हुशार करत होता नंबर इथं. आणि मग तेव्हा आईला मी जे सगळं बोललो ते मला सगळं भोगावं लागते आता. आणि म्हणून तिनं काळजी घ्यावी, चांगलं राहावं, म्हणून त्या शब्दानं एकमेकांना प्रेमाचे शब्द दिले पाहिजे. मग प्रभू काय म्हणाला, तुमचं बोलणं होय तर होय असावं आणि नाहीतर नाही असावं. तुमचं बोलणं मिठानं रुचकर केलेलं असावं, तुमची वाणी मधुर असावी, तुमचं बोलणं मधाप्रमाणे गोड असावं असं म्हटले. आणि जर गोड बोलणं आहे तर ती बायको नवऱ्याला कधी टाकत नाही. आता मग ती काय म्हणते, लय मस्त घरच्याचं ऐकून ऐकून मला त्रास दिला, आता मग तुझ्या आईचं ऐकून ऐकून हे दिवस माझ्यावर आणले. आणि मग त्या जिभेमुळे सगळे प्रॉब्लेम होतात. म्हणून जीभ सांभाळून वापरा असं प्रभू आम्हाला सांगत आहे. काय म्हणतो तो पुढे बघा, आपल्या अवयवात सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे, ती सृष्टीचे चक्र पेटवणारी. काय म्हटलंय, सगळी सृष्टी ना, त्या सृष्टीचे चक्र पेटवणारी एकटी जीभ आहे. सगळ्या घरात मंडळीत देशात सगळीकडे भांडण लावणारी कोण आहे, जीभ आहे. एका डॉक्टरनी चूक केली, एक पेशंट मरतो, लक्षात ठेवा. त्या पेशंटला कुठे जावं लागतं, स्मशानामध्ये. एका स्त्रीने चूक केली, एक कुटुंब उद्ध्वस्त होतं. एका देशातील पुढाऱ्याने जर चूक केली तर अख्खा देश संकटात जातो. तशीच गोष्ट आहे, ह्या जिभीने थोडीशी चूक केली ना, आमचं सगळं शरीर अमंगळ होतं. लोक म्हणतात त्याचं तोंड बघायला नको, तर लय घाणेरडा माणूस आहे, काय बोलल, बरंच नाही, दुसऱ्या रस्त्याने जाऊ. एखादा चांगला बोलणार असताना गोड, तर लोक म्हणतात नाही असू द्या, हरकत नाही, चला त्यांना भेटूया, त्यांच्या त्या 2 शब्दानं आम्हाला समाधान प्राप्त होतं. मग पुढे काय म्हटलंय, ती काय म्हणते, ती सृष्टीचे चक्र पेटवणारे आहे आणि नरकानं पेटलेली आहे. कशाने पेटली म्हणलंय, नरकाने. किती भयंकर आहे जीभ, लक्षात घ्या. घर उद्ध्वस्त करणारे कोण आहे, काय काय गरज होती, आता लग्नाला झाली 40 वर्ष, काय लग्नाचं करायची गरज आहे का, नव्हता तेव्हा मांडवाला नसन, नव्हता सनेवाला नसन, तेव्हा नव्हतं गुलाबजामची पद्धत, आता उखरू घाली तो. मग काय म्हणते, झोपलेला कुत्र्याला डवचाळण्यासारखं आहे. मग ती पेटत येईल, मग घालती शिव्या, मग गप ऐकावं लागतं.
म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगत आहे की सन्मान कर, हरकत नाही तिला म्हणा की तू फार 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 चांगली आहेस. आणि मग ती सन्मानानं उभी राहते खंबीरपणे, झाशीच्या राणीप्रमाणे ती लढते. ती काय म्हणते, मेरी झाशी नाही दूंगी, माझ्या घराकडे मी कोणाला पाव देणार नाही, तुम्ही घाबरू नका, मी आहे ना. कोण भांडले ते बघते, कोण तुम्हाला काय म्हणते मी बघते. कधी? जेव्हा तुम्ही तिला सन्मान देता, तिला स्तुतीचं थोडीशी स्तुती करता की तू चांगलीस, मला आवडतेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे. काय लय नाही बोलायचं, थोडंच बोलायचं. तर अशी फुगते ना ती तयार होती कोणाला पण पैसे द्या, तिला काही नको दुसरं. शास्त्र सांगतं आमची जीभ सगळं काय करणारी आहे. काय म्हणलं, श्वापदे, पक्षी, सरपटणारे प्राणी, समुद्रातील जीव या प्रत्येकाचा स्वभाव मनुष्य स्वभावाला वश होत आहे, पण जीभ मात्र ताब्यात नाही ठेवता येत. सगळं ताब्यात ठेवता येते. माणसानं घोड्याला ताब्यात ठेवले की नाही, सिंहाला ताब्यात ठेवले, तुरुंगात आणून ठेवले, वाघाला ठेवले, हत्तीला ठेवले, सापाला पण ठेवले. सगळ्या प्राण्यांना, पुढकारे पक्षी आहेत, प्राणी आहेत, मासे पण आहेत ना टँक मध्ये आपण पाहतो, मासे लोकांच्या घरात, मगर पण आहेत. तुम्ही जेव्हा जा जू मध्ये पाहायला मगर पण आहे, सगळे प्राणी, पण जीभ नाही ताब्यात ठेवता. आणि म्हणून बायबल सांगतो की आम्हाला फक्त आणि फक्त जीभ ताब्यात ठेवायचे, परंतु मनुष्यापैकी कोणीही जीभ वश करण्यास समर्थ नाही. देव म्हणतो जीभ वश करायला समर्थ नाही. त्या जीभेनं इतकं भयानक तो बोलतो, चाकून खून होणार नाही पण जिभेनं खून होऊन जातात. मग ती काय म्हणते, मला जगायचं तर मी लगेच जाते, कशाला तर राहायचे, काय करायचे त्या संसारात, फाशी घेते. बायबल काय सांगतं, विचार करणं सुद्धा पाप केल्यासारखं आहे. आणि म्हणून आमच्या मुखाने आम्ही चांगलं बोलावं असं प्रभू आम्हाला सांगतो. पुढे काय म्हटलंय, ती अति शांती रहित म्हटलंय. जीभ शांत कपी आहे का नाही, अति शांती रहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषानं भरलेली आहे. पहा देव काय सांगत आहे, काय काय आहे ती भयानक जीभ. आज या महिला दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला ते सांगेल की चांगलं बोलायला शिका, चांगलं वागायला शिका, घरात भांडण होणार नाही. तिच्या योग्य असं म्हणलं, जो प्रभू आणि पिता आपण त्याची स्तुती करीतो, धन्यवाद देतो, हालेलुया म्हणतो, स्त्रियांचा सन्मान करतो, महिला दिनानिमित्तानं स्त्रियांचे मोठमोठे गुणगान गातो, आईला आई म्हणतो, बहिणीला बहीण म्हणतो, त्यांचं स्तुती स्तवन करतो, त्यांना कदाचित फुलं देतो, कदाचित आणखी काही गोष्टी बक्षीस देतो. आणि मग महिला दिन संपला, माईवार संपला, परत आपण शिव्या घालतो. शास्त्र सांगतं त्यात काही अर्थ नाही. मग तो म्हणतो एका झऱ्यातून गोड आणि कडू पाणी निघणार नाही. आम्ही जीभ ताब्यात ठेवली पाहिजे. 10 वचन आपण काय म्हटले वाचा, तिथे काय म्हटले पहा, एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, ह्या गोष्टी अशा प्रकारे करता कामा नये. प्रभू सांगतो करू नका. झऱ्याच्या एका छिद्रातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय, तर कधीच निघणार नाही. ज्या नळानं, ज्या झऱ्यातून, ज्या विहिरीतून पिण्याचं पाणी येतं तिथून कडू पाणी येणार नाही. मग तो म्हणतो की माझ्या बंधूंनो, अंजिराच्या झाडावरून कोणीही जैतुनाचं फळ खात नाही आणि काट्याच्या झाडावरून कोणीही द्राक्षाचं फळ घेत नाही. द्राक्षे जर लावले तर द्राक्षेच येणार आहेत, काटे लावले तर काटेच येणार आहेत. आणि म्हणून तुम्ही जे पेराल घरामध्ये तेच लेकरं हळूहळू शिकतात. पुढची पिढी तशीच होती. लोकांच्या मनामध्ये होती भावना होती की पुरुष म्हणजे मोठा, मुलगा म्हणजे मोठा, मुलगी म्हणजे छोटी, मुलगीला दुसरं स्थान, पुरुषाला पहिलं स्थान. आणि मग आजेदुजेपणा सुरू होतो. पण बायबल सांगतं देवानं आजेदुजेपणा केला नाही. देवानं एकच स्थान दोघांना दिलं. देवानं समान हक्क दिला आणि तो समान हक्क जगाने सुद्धा स्त्रियांना देवा म्हणून स्त्रियांनी पुष्कळ संघर्ष केला. सावित्राबाई आम्हाला पाहायला मिळते, तिनं स्त्रियांना शिकण्यासाठी संघर्ष केला असा इतिहास सांगतो, नाही का. वेगवेगळ्या इतिहासाचे गोष्टी आहेत, परंतु मला फक्त इतकं सांगायचं आहे की स्त्रियांना घडावं, आणि एक स्त्री घडली अख्खं कुटुंब घडतं. मग आम्ही गाडीच्या माग, रिक्षाच्या माग, बसच्या माग पहिले लिहायचे, आता बंद झालं. काय म्हटलं, काय लिहायचे, मुलगी शिकली प्रगती झाली. मुलगा शिकलं प्रगती होत नाही का, होणार. पण मुलगी जर शिकली ना, आई शिकली अख्खं घर शिकतं. ती भांडे घासता घासता सांगते, बाबा मी भांडे घासते पण पाडेपाठ कर, ही विसडी बोल.
असं कर. आणि मग तसं करता करता हळूहळू घर सुधारलं जातं. पवित्र शास्त्र सांगतं त्याकरिता घरात वाद होऊ नये म्हणून स्त्रियांचा सन्मान करावं असं देवाचं वचन सांगतं. म्हणून पुरुषानं आपली जीभ ताब्यात ठेवली पाहिजे. घरी त्यांना पण सांगा की आपली जीभ काय करा, ताब्यात ठेवा. त्यांना वाचायला सांगा. याकोबाचं पत्र 3रा अध्याय त्यात तुम्ही वाचून दाखवा घरी गेल्यावर. त्यांना म्हणायचं की जरा बसा, मी आज तुमच्यासाठी वचन वाचते. ते पण खुश होते. अरे वा, बायको वाचते, हा वाचा. मग ते वाचा, त्यांना 3रा अध्याय वाचून दाखवा. त्यांना सांगा की जरा आपली जीभ काय करा, ताब्यात ठेवत जा. लेकरांच्या मनावर वेगळा परिणाम होतो. हळू सांगा, मृत भाषेत 14 अध्यायामध्ये काय म्हटलंय, अतिशय शांत स्वभावानं सांगा. नवर काय 3रा अध्याय वाचा, ऐकून घे रे. तो ऐकन का? ते म्हणजे चुलीत घाल, मला सांगू नको, मला माहिती. मृत भाषेने म्हटले शांत स्वभावानं, गोडीनं जग जिंकता येतं. घर जिंकायचंय, घर टिकवायचंय, संसार टिकवायचा आहे, लेकर सांभाळायचे. तर बायबल सांगतं, नीतिसूत्रे करता शलोमोन राजा सांगतो आम्हाला अत्यंत गोडीनं शिकावं लागतं, गोडीनं सुरुवात करावं लागते. त्या गोडीनं संसार चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. आनंदानं जर संसार करायचा आहे तर स्तुती करा. त्या स्तुतीमध्ये इतकी सामर्थ्य आहे, इतकी शक्ती आहे. मग म्हणले नारी शक्ती. आणि ती नारी शक्ती काय करते, अख्खा संसार ओढून घेते. तिला फक्त म्हणा की फार चांगली सुंदर भाजी झाली, तिला म्हणजे हा उद्या मी रगडा करते, या तुम्ही उद्या करते. आपण नाही नसतो दे, परवा लगेच होती बिर्याणी. पण ते म्हणल्या काय चव होती का त्या भाजी, कशाला अवगत केलीच बा. ती म्हणजे आता परत नाही बोल, परत नाही देणार. शास्त्र सांगतं चांगलं बोलणं फार महत्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला जिभेबद्दल काही गोष्टी सांगितल्या की आपली जीभ काय करा, ताब्यात ठेवा. ते एकमेकांचं हृदय तोडणारे आहे जीभ, एकमेकांचं मन तोडणारे आहे. संबंध नातं संपवणारे आहे, नातं जोडणारी पण आहे. आणि म्हणून नातं जोडण्यासाठी ही जीभ ताब्यात असली पाहिजे. मोठमोठे भाषण देतात, युद्ध चालू आहे, फक्त कशाने सुरू झाले, तोंडाने. आधी तोंडानेच बोली सुरू केली. आम्ही नाही करणार, आम्ही नाही करणार, आम्ही हे करू ते करू, आम्ही बॉम्ब टाकू, झाले सुरू. आणि झालं काय, मंत्री मेलेत का, आमदार मेले का, पंतप्रधान मेलाय का एखादा, नाही. ते घरी कसे सुरक्षित मरती जनता. आपल्या घरावर बॉम्ब पडला तर आपले लोक मरतात, शाळेत पडला तर लेकरं मेलेत, शाळेतले मास्तर मेलेत, लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, घर उद्ध्वस्त होत आहेत. युद्धाचा परिणाम हा जनतेला भोगावा लागतो. आणि म्हणून काय म्हटलं की आमचं बोलणं सगळ्यांशी सलोख्याचं असलं पाहिजे. आणि येशूनं प्रेम वाटलं, बोला हालेलुया. येशूनं काय म्हटलं, जशी स्वतःवर कृती करिता तशी शेजाऱ्यावर कृती करा. प्रेम नेहमी सांगितलं, प्रेम करा. ते प्रेम जग जिंकणारे आहे. प्रेम जग जिंकणारी शक्ती त्याच्यामध्ये आहे. मन तुटलं, हृदय तुटलं, बघा आपण म्हणतो मेरा दिल तुट गया, मन तुटलं ना, मग नाही परत जोडता येते का, फेविक्विक आणा नाही तर काय पण आणा, तुटत तसा डाग तसाच राहतो. आपण किती पण जीव लावल्यानंतर आपण म्हणतो असू दे, आता नाही, पण त्या दिवशी तर भांडणं केले होते ना माझ्या बरोबर, तर मनामध्ये तसाच राग राहतो. आपण म्हणतो विसरून गेलो, जरी विसरलो ना तरी त्या आठवणी तशाच उकळ्या देत राहतात. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की वादापासून दूर राहण्याकरिता तयार असलं पाहिजे. पुष्कळ गोष्टी आहेत, 16 वचन, 13 वचन, 31 वचन, 33 वचन, या नीतिसूत्रामध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर पुष्कळ गोष्टी परमेश्वरानं अद्भुत आम्हाला लिहून ठेवल्यात. मला फक्त इतकंच सांगायचं आहे की आम्हाला स्वतःला ताब्यात ठेवायचं आहे. शेवटचं वचन आपण वाचू आणि मग थांबू. काय म्हटलंय शेवटी? असं म्हणतो, परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण होय, आधी नम्रता आणि मग तो काय म्हणतो, मान्यता. आधी नम्र व्हा. लोक म्हणतात की बाई नम्र आहे, आई नम्र आहे, पप्पा नम्र आहेत. 25 वचनामध्ये तो म्हणतो, परमेश्वर गर्विष्ठाचे घर काय करतो, जमीन दोस्त करतो, सपाट भुईसपाट होऊन जातं. कोणाचं, गर्विष्ठाचं. जे गर्वाचे भाषण करतात ना, गर्वाने मोठमोठ्या गोष्टी बोलतात ना, त्यांचा नाश झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. पण जे नम्र आहेत, देव त्यांना आपाप उंच करतो, देव त्यांची ऐकतो प्रार्थना. आणि म्हणून आम्ही प्रार्थना सुद्धा आमच्या मुखाने करतो आणि त्याच मुखानं शिव्या शाप देतो, तर देव पण ऐकणार नाही. ऐकेल का? देव म्हणजे आताच घरी बायकोला शिव्या दिल्या, मी तर प्रभू प्रार्थना करायला आला बाई, मी ते प्रार्थना ऐकणार आहे, बोल ऐकेल का? ते म्हणजे कालच बायकोला शिव्या घातल्यास, कालच काय किती काय काय बोललास, आणि आता परत इकडं देवधर्म करतोस, मी पाहणार आहे का?
तू काय म्हणाला, आधी घरची जाऊन परिस्थिती नीट पाय. मग तो म्हणतो ज्याला घराची काळजी घेता येत नाही त्याने पसळलेलं आहे, त्याने मंडळीची सेवा करू नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणालो, अशा पुष्कळ लोक आहेत की उपदेश करणार लय फार मोठा, पण घरी अंधार आहे फार मोठा. हे म्हणतो आधी घरचं जाऊन बघा, मग मंडळीला सुधरवा. बायबल सांगतं आम्हाला जीवन जगण्याकरिता अत्यंत मोलाच्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या हा शलोमोन राजा सांगतो. फार अवघड नाही, सोपं आहे. महिला दिनानिमित्ताने मी हेच म्हणेल की सर्व मातांना, भगिनींना, महिलांना मानाचा मुद्रा सर्वांना देव सांभाळो, पण पवित्र शास्त्र सांगतं त्या स्त्रियांप्रमाणे आम्हाला आचरण करावं लागतं. फार कष्टातून जावं लागतं, दुःखातून जावं लागतं, तेव्हा तो मुकुट आहे. असं म्हणलं सावित्रीबाईला शेण झेलावं लागलं तेव्हा आज सन्मान आहे. त्या पंडिताला पुष्कळ वेदनातून जावं लागलं, सतीची चाल होती, पुष्कळ त्रास होता, पुष्कळ समस्या होत्या, आजारांचं संकट होतं. त्या कठीण काळामध्ये आंधळ्या स्त्रियांसाठी, अनाथ स्त्रियांसाठी तिने घर तयार केलं. आज अनाथांची माता म्हणून तिला ओळखलं जातं. आज आमचं सुद्धा घर सांभाळणारी एक स्त्री आहे. एक स्त्री, एक असं म्हटलंय मोठा इतिहास घडू शकते, पराक्रम घडू शकते. ती आई आहे, ती बहीण आहे, ती माऊली आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे. आणि म्हणून सर्व पुरुषांनी नेहमी काय म्हटलंय, स्त्रियांचा सन्मान करावा. आणि स्त्रियांनी नेहमी आपली जीभ काय करावी. दे बाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आपण परमेश्वराची स्तुती आराधना